डोळही नाही तुमच्यापर्यंत यायला. पण नाही. मग पाण्याची काय सोय आता तुमची? डोक्याला नाही का पाणी देवापासून. पार देवापासून हो म्हणजे किती किलोमीटर किती अंतर आहे हे? आता म्हणजे उतरून खाली जायचं, डोंगर उतरून खाली जायचं. मग काही खाली टपऱ्यात आहे ना पाणी. हा हा. एकच खेपाला अर्धा पाऊण तास लागतोय एका खेपला. एका खेपाला. मग एका वेळेस तुम्ही किती हांडे आणता? एकच का दोन? आणते ज्याला टाकीत वाणे ते आणते दोन, जे आहे आपलं ते आणते एक एक हांडा. म्हणजे आता तुम्ही हे आतमध्ये दिसतायत 5-6 हांडे, हा 9 हांडे आहेत. हा. तर 9 हांडे आणायला तुम्हाला किती हेलपाटे करावी लागली? तरी 2-3 जण गेलतो ना मग हा. दोन 3 खेपा झाले. 3 खेपा झाल्या. म्हणजे जवळपास 1.5 किलोमीटर अंतरावरून हे भरून ठेवलंय अख्खं. हे एवढं सगळं भरून ठेवलंय. हा. म्हणजे हे ते देवाकडून आणलेलं पाणी सगळं. हा, जनावरांना पाजायला बैल बिल. सकाळचं आंघोळी असते ना. हा हा. मग हे किती दिवस तुमचे असं हे पाण्यासाठी वनवन असते का कायम? कायमच आहे. कायमचं तिथूनच पाणी. कायमचं तिथूनच पाणी? पावसाळ्यामध्ये? पावसाळ्यात फक्त नाही का त्यामुळे इथं मग हे इथं बारीक हे खणलंय पावसाळ्यापुरती. हा. त्यातून आणते पावसाळ्यात. ते किती दिवस पुढले दिवाळीच्या आत संपत. दिवाळीच्या आत संपतं. हा, का परत तिथे जायचं. म्हणजे डिसेंबर महिन्यापासून डिसेंबर, जानेवारी, फेब्रुवारी, मार्च, एप्रिल, मे, जून हा, दिवाळी येत नाही ते पाण्याला, दिवाळी नाही येत. अगोदर जातं खपून. दिवाळीच्या आत संपत. म्हणजे 7 महिने तुमचे, कमीत कमी 7 महिने तुम्हाला डोक्यावर पाणी आणावं लागतंय. हा. आणि इथून आणलं तरी डोक्यावर आणायला लागतंय. इथून आणलं तरी डोक्यावरच आणायचंय. बोर घ्यायला गाडीची सोय, गाडी येत नाही की इथं? नाही ना, रोडच नाही आमच्यापर्यंत. रोडच नाहीये. नाही. आणि ते अगणपुरीच्या तिकडे झालंय ना, हा. तिथून गाडी पण नाही येत वर. गाडी येत नाहीये. त्यांचा रस्ता झाला वैष्णवधामवरून. मग आता तुम्ही किती वर्ष ह्या खेते पठारावर राहिलाय? आम्ही हा, आता का आमची तिसरी पिढी आहे. तिसरी पिढी आहे. हो. म्हणजे पहिल्यापासून तुम्ही खेते पठाराला राहताय आणि तेव्हापासून ही पाण्याची अवस्था अशीच आहे. हो, तेव्हा तर काय आम्ही खालून आणतो. खालून? हा. खालून डोंगर उतरून रामवाडीतून आपल्या रामवाडीतून चिंचवली कोणी कोण आणायचे वरून आणतो आम्ही. म्हणजे चिंचोलीतून सुद्धा पाणी आणलेलं आहे तुम्ही? या. चवली रामवाडी कोण आमोंडी. आणि मग पावसाळ्यात इथं शेती काय काय होते खेते पठारावर? शेती फक्त शाळू, नागली, शाळू हेच पिकत होतं. आणि बेनूक, त्या टायमाला बेनूक पिकत होतं. आता नाही बेनूक पिकत. बर, बाकी काही नाही? काय नाही. लाईट आहे का? लाईट आहे. लाईट असते का? पावसाळ्यात टिकते का? हा, टिकते. कधी हवा जर असली मग जाती. हो. गेल्यावर मग 2-2 दिवस? येते येतच नाही. आता माग 2-3 दिवस नव्हती. मग काय केलं होतं काही कळलंच नाही. बर, मग ठीक आहे. म्हणजे स्वातंत्र्याला एवढी वर्ष होऊन 1947ला स्वातंत्र्य मिळाले आणि ह्या 2026 आले तरी सुद्धा खेते पठार इथं पठारावर किती घरं असतील बरं? 60-70 सगळे. काही तिकडल्या रंगापूर मध्ये असू द्या काही पुढे पण आमोडीमध्ये 70 आहेत. आणि आपले पारोण मध्ये नाही, सगळे मिळून 60-70 घरी. 60-70 घरं आहेत आणि या घरांना सगळ्यांना पाण्यासाठी अशीच वणवण करावी लागते. सगळ्यांना म्हणजे 1947ला भारताला स्वातंत्र्य मिळाले आणि आजही ह्या खेतेपठारच्या डोंगरावर, म्हणजे हा सगळा डोंगराचा भाग आहे, हा इकडं पलीकडं हा आंबेगाव तालुका आहे हो. आणि इकडच्या बाजूला जुन्नर तालुका आहे. तर या खेतेपठारवर आजही पाण्यासाठी वणवण करावी लागते. म्हणजे तुमची अख्खी हयात पाणी वाहण्यातच गेलेली आहे हो, इथं राहून, आणि तुम्हाला सुद्धा आता हे पाणीच वाहावं लागतंय.